हाय, हॅलो, नमस्कार. मी मोहिनी. सकाळ सकाळ ह्यांनी गावावरून भाज्या आणलेल्या. मेथी, तांदूळशाची, शेपू, कोथिंबीर, भेंडी, घेवडा आणि आळूची पानं, डाळिंब, पपई आणि हे पंढरपूरला गेलेली म्हणून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून प्रसाद आणलेला लाडूचा. हे तुम्ही बघू शकता. आणि तिथे पंढरपूरला हे आईंसोबत गेलेले. मग त्यांनी खेळणी घेतलेली ह्याला कार्तिकला. छान होती खेळणी. म्हणजे मी असं वेगळं काहीतरी बघितलं. असं भवरा आणि असं काहीतरी ते प्रेस केल्यावर असं काहीतरी ते होतं. आणि मला ह्यांनी श्रावण चालू आहे म्हणून ह्यांनी मला बांगड्या घेतलेल्या, हिरव्या बांगड्या. आणि मी खूप खुश झालेली सकाळ सकाळ बांगड्या बघून, कारण इट वॉज स्पेशल. आणि मग हे सगळं आवरलं वगैरे. आणि ही एक अर्धा आहे भवरा, ज्याला आहे लाईट. आणि हे खेळणं आहे जे प्रेस केल्यावर ते असं फिरतं. आणि कार्तिकला मी सकाळ सकाळ दाखवलं तर त्याला खूप आवडलं ते. तो तेच घेऊन बसलेला सकाळ सकाळ. आणि सकाळ सकाळ मला बोलत होता की दाखव हे खेळच. मम्मी चहा वगैरे घेतला आणि त्याला दाखवलं एकदाचं की हे कसं फिरतं. तो ते फिरायच्या आधीच थांबवायचा. हे बघा असं त्याचं चालू होतं, बोट लावायची कामं. नंतर हे आज बाहेरचं वातावरण होतं, जास्त काय पाऊस वगैरे नव्हता. मम्मी ड्रायफ्रूट्स वगैरे भिजवलेले विसरलेली. नंतर ते खाऊन घेतले. आणि कार्तिकच्या टिफिनला केलेला गोड शिरा, कारण आज गुरुवार होता आणि गुरुवारचा त्यांना शिरा असतो किंवा अजून काहीतरी असतं. आणि मग चहा ठेवलेला, एकीकडे दूध तापायला लावलेलं. आणि कार्तिकला मस्तपैकी फ्रेश केलेलं शाळेत जाण्यासाठी, कारण 12 वाजता त्याची शाळा असते. तो ते खेळणं सोडतच नव्हता, खेळणं घेऊन बसलेला. मग त्याचा टिफिन वगैरे भरला. आणि हा जो प्रसाद आणलेला आहे ह्यांनी पंढरपूरवरून, तो मी अर्धा खाल्ला आणि अर्धा ह्याला भरवला. त्याने खाल्ला, त्याला पण आवडला. कारण ते शेवचे लाडू असं काहीतरी होतं, छान होतं. पण नंतर त्याला शाळेत वगैरे सोडलं आणि मी जेवणाची तयारी केली. इथे मी करते पालक शेपूची भाजी. पीठ घुटून करते, कारण दरवेळची डाळीची खाऊन कंटाळा आलेली. मग मी ही रेसिपी नवीन ट्राय केली. थोडं बाजरीचं पीठ पाण्यात टाकलं आणि त्यामध्ये ऑब्वियसली शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं, कारण ते एकदमच पिठाळ लागू नये म्हणून. असं 2-3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं. मी ही भाजी पहिल्यांदाच ट्राय करणार होती की कशी होते. आता आता ह्या पिठाच्या गाठी वगैरे होतात शेंगदाण्याच्या, म्हणून ह्या हाताने चुरून घ्यायच्या. म्हणजे असे बारीक बारीक करून घ्यायचे आणि कढईमध्ये तेल ठेवायचं. मी आधी ही भाजी चांगली शिजवून घेतली आणि फोडणी नंतर देणार आहे. आधी मी हे लसूण वगैरे सुलू शेकायचे, हे शिजून जाईल. मग कढईमध्ये ही शिजवली पालक आणि शेपू. ही आधी चांगली मिठाच्या पाण्याने धुतली 2-3 वेळा. आणि ही थोडी शिजत आली की लगेच पाणी टाकायचं, कारण तो फ्लेवर ते जे आपण जे घोटणार आहे त्याच्या ह्याच्यात पण तो आला पाहिजे, म्हणून त्या पाण्यातच त्याला शिजून द्यायचं. तर काही काही लोक आधी शिजवतात आणि मग ते पीठवरून मग त्याची काही ती चव लागत नाही भाजीची. मग त्याच्यात थोडं मीठ टाकलं. आणि फोडणीसाठी आता मी 2 टमाटे घेतले, ज्याची बिया काढल्यात. आणि लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो असं घेतलं आहे. आणि त्याची प्युरी करून घेणार आहे. त्याची प्युरी केली आणि कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी टाकली आणि छान तडतडवून घेतलं. जिरं टाकलं आणि ते पण छान तडतडवून घेतलं. आणि मग त्यामध्ये हळद आणि हिंग टाकलं छान. आणि जी आपण पेस्ट केलेली टोमॅटो, मिरची, लसूण आणि कोथिंबीरची, ती पेस्ट टाकली. थोडी पाणी हे करून आणि झाकण ठेवून थोडं छान हे करून दिलं, त्याला तेल सुटून दिलं. फोडणीला थोडं जास्त तेल घ्यायचं आहे, कारण आपण त्याच्यात पिठाचं हे टाकलं आहे, आळण. आणि ही फोडणी मी नंतर झाल्यावर त्या ह्याच्यात टाकली, शिजवलेल्या पालकामध्ये टाकली. तुम्ही बघू शकता एकदम गरगट्यासारखी भाजी झाली, जशी आपल्याला हवी होती तशीच. तुम्ही भाकरी, चपाती, भात कशासोबतही एन्जॉय करू शकतात. आणि माझी भाजी रेडी झालेली हे तुम्ही बघू शकता. मी थोडी पालक मोठी चिरले, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक पण चिरू शकता. नंतर मी कार्तिकला गेलेली शाळेतून आणायला. आणि त्यांच्या इथे काल ऑरेंज डे होता, तर डेकोरेशन भारी केलेली. त्याची फ्रेंड एक रिशा आणि कार्तिक आलेला मागून. घरी आलो आम्ही, दोघांनी पण जेवण केलं. आणि नंतर झोपून वगैरे संध्याकाळी उठून परत जेवण करायचं होतं. मग हे केलेली तांदूळशाची भाजी. ही पण मिठाच्या पाण्याने 2 टाईम धुतलेली. मग चहा वगैरे ठेवला, लसूण वगैरे सोललेला. आणि मग चहा घेतला, एकीकडे भाजी करायची होती. मग भाजी वगैरे केली, तेल ठेवलेलं गरम करायला, त्यामध्ये लसूण ठेचून टाकला. भरपूर लसूण टाकायचा तांदूळशाच्या भाजीला.
आणि थोडं तेलामध्ये तो कढवायचा आणि नंतर भाजी थोडी थोडी करून टाकायची. काही लोक ही भाजी आधी शिजवून घेतात मग ते हे करतात, पण चांगली धुवून घेतल्यावर ह्याचं पाणीच ऑलरेडी सुटतं ते शिजण्यासाठी. मग ते दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. आम्ही अशी करतो, कारण ते पाण्यातून शिजवलं त्याचा अर्क तर निघून जातो. त्याच्यामध्ये आम्ही मीठ आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं आणि मिक्स करून घेतली छान. म्हणजे थोडीही वेळ लागते, जर अशी शिजवली तरी वेळच लागते आणि पाण्यातून शिजवली तरीही वेळ लागतं, कारण की ह्याला पाणी खूप सुटतं. हे मी त्याच्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मिक्स करून घेतली आहे. आणि नंतर ही थोडी आता ओली जरी दिसत असली तरी ही थंड झाल्यावर थोडी घट्ट होते. शेंगदाण्याचं हे आटून जातं त्याच्यामध्ये भाजीमध्ये. आणि तांदूळशाची भाजी ही खूप छान लागते. ह्यांनी गावावरून आणलेली आणि गावच्या भाज्या तर तुम्हाला माहितीच आहे हे किती टेस्टी लागतात. मग ही आपली भाजी रेडी होती आणि मम्मी भाकरीची तयारी केली. ती मी बाजरी आणि नाचणीची भाकरी करते एका बाजूला आणि भात ठेवलेला आहे एका बाजूला. सो तुम्ही बघू शकता भाकरी किती छान फुगली आहे माझी. सो आणि पाण्याचा टाईम पण आलेला, मग सगळी घाई गडबड असते संध्याकाळी जेवणाची वगैरे. आणि तुम्हाला जर असे डेली व्लॉग्स बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि इथे माझं जेवण वगैरे झालेलं. 5च भाकऱ्या करायच्या होत्या कारण सकाळच्या चपात्या होत्या. मग मी जेवणाला चपाती आणि तांदूळशाची भाजी खाल्ली. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.